जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना परीक्षाबाबत काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना देणार आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत, काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म भरले पण कॉलेजमधून निवड झाले नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत दिलेली आहे, त्याबाबत आपण माहिती घेऊ. त्याच्यानंतर हॉल तिकीट आत्ता कोणकोणते जनरेट झाले त्याची माहिती घेणार आहोत. त्यानंतर परीक्षा वेळापत्रकाबाबत मी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर 2013 पॅटर्नचे जे काही परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे आणि त्या परीक्षा फॉर्मबाबत पण आपण माहिती घेणार आहोतच. तसेच परीक्षा वेळापत्रकात काही बदल होणार आहेत का, कारण आता लोकसभा निवडणुका वगैरे आहेत, तर त्यामुळं परीक्षा वेळापत्रकात बदल होणार का, नेमकी कोणत्या तारखेमध्ये बदल होईल हे देखील आपण यामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सगळ्यात अगोदर बघूया आपण परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी विद्यापीठाच्या SNT सेक्शननी परिपत्रक क्रमांक 518 किंवा याला आपण नोटिफिकेशन म्हणूया, हे जारी करून दिलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उन्हाळी परीक्षा 2024च्या परीक्षा अर्ज इनवर्ड करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की उन्हाळी परीक्षा म्हणजे समर एक्झाम 2024 म्हणजेच मार्च एप्रिल 2024 परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांनी भरलेले असून अद्यापपर्यंत काही महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज कायम किंवा इनवर्ड केले नसल्याचे निदर्शनास येत आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयांना इनवर्ड करण्यासाठी लिंक दिनांक 2 एप्रिल 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर कालावधीत महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज जर काही इनवर्ड केले नाही तर सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची राहणार आहे आणि एकही विद्यार्थी परीक्षा पासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज इनवर्ड करावे. ते जर का केले नाही तर विद्यापीठामार्फत सदरचे परीक्षा अर्ज हे इनवर्ड करण्यात येतील याची कृपया नोंद घ्या, अशी माहिती महाविद्यालयाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परिपत्रकानुसार आपण समजून घेऊया नेमकी या परिपत्रकाचा अर्थ काय आहे. बघा, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म काय केलेले आहे, ऑलरेडी ऑनलाईन भरलेले आहे. पण काही विद्यार्थ्यांचा फीचा इश्यू असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापर्यंत गेले नाही की तोपर्यंत तारीख संपून गेली, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 ओके. सो 2 एप्रिलपर्यंतच महाविद्यालयाकडे परीक्षा फॉर्म संबंधित फी काय असेल ती महाविद्यालयापर्यंत दिली गेली पाहिजे, तरच तुमचे महाविद्यालय तुमचा परीक्षा फॉर्म इनवर्ड करतील. बघा, आता महाविद्यालयासाठी सुद्धा एक महत्त्वाची सूचना आहे. सपोज तुमच्याकडे 30 किंवा 40 विद्यार्थी आहे आणि यांनी परीक्षा फॉर्म भरले पण कॉलेजमध्ये जमा केले नाही. आता उद्या दिनांक 2/4/2024 पर्यंत तुम्ही याच्यातील सपोज गृहीत धरू की 25 फॉर्म तुम्ही इनवर्ड केले, म्हणजे राहिले 5 किंवा 15 फॉर्म तुमचे इनवर्ड करायचे बाकी राहिले. तर हे 5 किंवा 15 फॉर्म काय केले जाईल, विद्यापीठ स्वतः इनवर्ड करतील आणि त्याची फी कॉलेजकडून वसूल करतील. ओके. त्यामुळं एकतर तुम्हाला जर का फॉर्म भरायचे असेल कॉलेजला, पण मी सांगेल की सपोज तुमच्याकडे 30 फॉर्म पेंडिंग होते, 30 पैकी 25 जणांनी फॉर्म भरले, तर उद्या 5 जणांचे फॉर्म तुम्ही रिजेक्ट केले तरी चालेल. ओके. नाही तर मग विद्यापीठ काय करेल, या 5 जणांचे फॉर्म भरेल. म्हणजे एका विद्यार्थ्याची जर का 1000 रुपये फी असेल तर 5 विद्यार्थ्यांची 5000 रुपये फी कॉलेजला द्यावी लागेल. ओके. जर कॉलेजने आत्ता दिली नाही तर परीक्षेचं जे काही बिल आहे त्या बिलातून ते पैसे काय केले जातील, रिमूव्ह केले जातील किंवा काढून घेतले जातील. तर मी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण फक्त परीक्षा फॉर्म भरलेला असेल आणि महाविद्यालयात जमा केलेला नसेल तर तो त्वरित उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 पर्यंत काय करा, जमा करा. यासाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा ऑफिसमध्ये तुम्ही संपर्क साधा. ओके. सो या पद्धतीची एक सगळ्यात महत्त्वाची सूचना दिलेली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मच भरले गेले नाही तर त्यांच्यासाठी ही सूचना लागू राहणार नाही. फक्त ज्यांनी भरले पण महाविद्यालयात जमा केले नाही यांच्यासाठी सर्व अभ्यासक्रमाचे, याच्यात नॉट ओनली फक्त BA BCom BSc पण इंजिनिअरिंग असू द्या, बाकी सगळ्या अभ्यासक्रमाचे जेवढे काही विद्यार्थी आहे ज्यांचे ऑलरेडी परीक्षा फॉर्म भरून झालेले आहे त्यांच्या सर्वांसाठी ही मुदत दिलेली आहे. ओके. सो आपण ती महत्त्वाची सूचना आत्ता बघितली होती की परीक्षा फॉर्म आत्ता कुणासाठी मुदतवाढ केलेली आहे ती आपण या ठिकाणी सांगितली. तसेच काही परीक्षा फॉर्म आत्ता सुरू झालेले आहेत त्या बाबतीत पण आपण नजर टाकूया.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे जे परीक्षा फॉर्म सुरू झाले त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इथे BEdचे BPEdचे परीक्षा फॉर्म आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंत आहे. BCom 2013 पॅटर्न SYTY BCom, त्यानंतर FYSYTY एक्सटर्नल BCom 2013 यांचे देखील फॉर्म सुरू झालेले आहे. त्यानंतर MBAचा जो काही महत्त्वाचा प्रॉब्लेम होता तर त्यांचे फॉर्म पण आज चालू झालेले आहे की रिवाईज MBA 2019 क्रेडिट पॅटर्न 1 एप्रिलपासून चालू झाले. त्यांना 13 एप्रिल आणि 18 एप्रिलपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. MEdचे विद्यार्थी आहे, फार्माचे आहे, हे ऑलरेडी सुरू झालेले आहे. नंतर काही PG डिप्लोमा रिलेटेड विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, MA 2019 क्रेडिट पॅटर्न फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 3 एप्रिल ही लास्ट डेट दिलेली आहे. MSc 2023 पॅटर्नच्या एक्झाम फॉर्मसाठी सुद्धा 3 एप्रिल लास्ट डेट दिलेली आहेतच. ओके, सो मी प्रत्येक अभ्यासक्रमाची लास्ट डेट वगैरे सांगणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता की कोणत्या अभ्यासक्रमाची विदाऊट लेट फी लास्ट डेट आहे आणि विथ लेट फीसह कोणाची लास्ट डेट आहे ते तुम्ही चेक करू शकता. ओके, सो या ठिकाणी आपण परीक्षा फॉर्मची अंतिम तारीखही बघितली. आता हॉल तिकीटच्या बाबत तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट इयरचे म्हणजे दिनांक 30 मार्च 2024 आणि 1 एप्रिल 2024 पर्यंत विद्यापीठांनी ऑल फर्स्ट इयरचे जे काही अभ्यासक्रम आहे म्हणजे फर्स्ट इयर BA BCom BSc BBA BBIB BBA CA BCA सायन्स BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी BSc ॲनिमेशन, नंतर BSc HS हॉस्पिटॅलिटी स्टडीचा आपण म्हणतो त्यांना, नंतर BSc बायोटेक ॲनिमेशन, या सर्व अभ्यासक्रमाचे त्यांनी काय केलेले आहे, हॉल तिकीट जनरेट करून दिलेले आहे. तसेच काही लॉ फॅकल्टीच्या देखील दिलेले आहे. त्या ऑलरेडी डाउनलोड करून त्या महाविद्यालयाने तुमच्यापर्यंत माहिती दिली असावी. परीक्षा हॉल तिकीट हे कॉलेजमध्येच भेटणार आहे. त्याच्यामुळं त्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधा. पुढची माहिती आपण घेणार आहोत. बघा परीक्षा हॉल तिकीटबाबत अद्याप SY आणि TY यांचे परीक्षा हॉल तिकीट जनरेट झालेले नाही. त्यांचे या आठवड्यात म्हणजे या वीकेंडपर्यंत म्हणजेच शक्यतो 6 एप्रिलपर्यंत काय होणार आहे, त्यांचे परीक्षा हॉल तिकीट जनरेट होणार आहे. काही विद्यार्थी पर्सनल मेसेज करून विचारतात, सर माझा TY BCSचा वर्ग आहे, मग अंदाजे हॉल तिकीट कधी येतील? अरे बेटा, ऑलरेडी आपण तुम्हाला सर्व माहिती व्हिडिओमध्ये देत असतो. परीक्षा हॉल तिकीट काय मी एकटा जनरेट करत नाही, तर संपूर्ण विद्यापीठाचं प्रशासन असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे जे हॉल तिकीट जनरेट होतील ते जनरेट झाल्यानंतर त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲज वेल ॲज व्हिडिओच्या माध्यमातून देतो. म्हणून जे काही व्हिडिओ आपण अपलोड केलेले असतात तेवढा सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. त्यानंतर पुढची माहिती आपण घेऊया, परीक्षा वेळापत्रक. आज कोणकोणते परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. परीक्षा हॉल तिकीटसाठी किंवा टाईम टेबलसाठी तुम्ही टाईम टेबल सेक्शनला जा. या ठिकाणी तुम्ही डेस्कटॉप मोड सिलेक्ट करून तुम्ही मार्च एप्रिल 2024 हे काय करा, सिलेक्ट करा. याच्यामध्ये आता मी पुन्हा एकदा सांगतो, कॉमर्स फॅकल्टीमध्ये तुमचे SYTY BCom SYTY BBA SYTY BBA IB SYTY BBA CA या 8 अभ्यासक्रमाचे काय झालेले आहे, परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये आर्ट्समध्ये तुम्हाला SYTY BA यांचे 2013-2019 पॅटर्नचे हॉल तिकीट परीक्षा वेळापत्रक जनरेट झालेले आहे. त्यानंतर लॉमध्ये इथे FY LLM, नंतर फर्स्ट इयर BA LLB ते फोर्थ इयर BA LLB SY BA LLB, म्हणजे संपूर्ण आपण धरून चालू की FY SYTY आणि फिफ्थ इयर किंवा फोर्थ इयर BA LLB आणि LLM यांचे देखील काय झालेले आहे, परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी कोर्समध्ये इथं एज्युकेशनमध्ये FY SY BEd आणि FY SY MEd ओके यांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. फिजिकल एज्युकेशनमध्ये फर्स्ट इयर BPEd सेकंड इयर BPEd यांचे पण परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. ऑदर फॅकल्टीमध्ये बिलीप सायन्स, त्याच्यानंतर MA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे. सायन्स फॅकल्टीमध्ये आज काही नव्याने परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. त्यामध्ये SY आणि TY बायोटेक, SY आणि TY हॉस्पिटॅलिटी स्टडी, SY आणि TY BSc कम्प्युटर सायन्स, SY आणि TY BCA सायन्स, त्याच्यानंतर SY आणि TY BSc ॲनिमेशन, अशा पद्धतीने टोटल 12 अभ्यासक्रमाचे सायन्स फॅकल्टी अंतर्गत परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले
आहे. तर या परीक्षा वेळापत्रकाची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्यानंतर 2013 पॅटर्नचे परीक्षा फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत BSCचे परीक्षा फॉर्म होऊन गेलेले आहे 2013 पॅटर्न. आत्ता BCom 2013 पॅटर्नमध्ये रेग्युलर आणि एक्सटर्नल स्टुडंट, मग त्याच्यामध्ये रेग्युलर आणि बॅकलॉग या सर्व विद्यार्थ्यांचे काय झालेले आहे, परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. काइंडली नोट, जे विद्यार्थी 2013 पॅटर्नचे आहे त्यांना 2019 क्रेडिट पॅटर्नच्या इक्वॅलंट सब्जेक्टनुसार त्यांना परीक्षा द्यायची आहे. एक्झाम्पल म्हणून सांगतो, BCom 2013 पॅटर्नचे विद्यार्थी आहे त्यांना म्हणजे रेग्युलर आणि एक्सटर्नल त्यांना 2019 पॅटर्न पद्धतीने परीक्षा द्यायची आहे आणि त्यांची परीक्षा ही 23 एप्रिल 2024 पासून सुरुवात होत आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधा. ठीक आहे. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय की लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा वेळापत्रकात बदल होणार आहे का? तर निश्चित काही अभ्यासक्रमाचे किंवा त्या डेटच्या परीक्षांमध्ये बदल होणार आहे. असे नेमकी कोणत्या डेट आहे ते आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लोकसभा निवडणुकीचं एक परिपत्रक तुम्हाला दिसेल. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबतचं एक महाराष्ट्र शासनाचं 22 मार्च 2024चं परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार त्यांनी आपल्याला टाईम टेबल दिलेला आहे की वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळं मतदान होत आहे. आता त्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचे माझ्या मते फक्त हे 3 टप्पे महत्त्वाचे आहे. तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि 5वा टप्पा. ओके. आणि याच टप्प्यामध्ये आपले बहुतेक पेपर होत आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की 23 एप्रिल 2024 पासून टप्प्याटप्प्याने आपल्याकडे परीक्षा होत आहे. आता याच्यामध्ये आपलं तसं पाहायला गेलं तर बारामती आहे. नंतर इथे तसं पाहायला गेलं तर फक्त तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती हा एरिया जो काही आहे तो दिलेला आहे, तो पुणे विद्यापीठाच्या अंतर्गतच येतो. त्याच्यामुळं मला तरी वाटतं की 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवशी जर का तुमचा काही पेपर ॲक्च्युअल टाईम टेबलनुसार असेल त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ते झालेले बदल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलमार्फत सांगणार आहे. आता जसं 13 मेला पाहायला गेलं तर बघा, आपल्यातले बहुतेक विद्यार्थी हे पुण्याचे आहे, त्याच्यानंतर नगर आहे, शिर्डी आहे, म्हणजे या मतदारसंघात मतदान होणार आहे. आता मुळामध्ये जर का एखादा विद्यार्थी BAचं सपोज एक्झाम्पल घेऊया आपण, BAचं सपोज 7 मेला किंवा 13 मेला पेपर असेल. ओके. आता त्याचं जरी मतदान इथं नगर जिल्ह्याचं असेल, पण ॲक्च्युली काही विद्यार्थी नाशिकचे पण आहे, पुण्याचे पण आहे, पुणे शहर, पुणे ग्रामीणचे पण आहे, तर त्यांचा त्याच दिवशी पेपर होईल. म्हणजे असं होईल का की नगर जिल्ह्याचा पेपर होणार नाही आणि बाकीच्या जिल्ह्याचे होतील? असं होणार नाही. तर त्या दिवसाचे सगळे पेपर काय केले जातील? पोस्टपोन केले जातील. जर ॲक्च्युअल आत्ताच्या टाईम टेबलमध्ये असेल तरच ते पोस्टपोन होतील, अदरवाईज पोस्टपोन होण्याची शक्यता नाही. तर धुळे असतील, दिंडोरी, नाशिक या ठिकाणचे जे काही आहे, म्हणजे जे आपल्या एरियात पुणे विद्यापीठाअंतर्गत येतात, तर त्याच्यामध्ये फक्त दिंडोरी आणि नाशिक जर काही एरिया बघितला तर यांच्या लोकसभा निवडणुका हे 20 मे 2024 रोजी आहे. म्हणजे 20 मे रोजी जर का त्यांचा काही पेपर असेल तो पोस्टपोन होईल. ऑलरेडी जर का काही पेपर अगोदरच होतील. आता एक्झाम्पल SY BComचे पेपर 18 मे पासून चालू होत आहे. ओके. सो त्या अनुषंगाने जर का त्यांचा 20 मेला पेपर असेल तर तो काय होण्याची शक्यता आहे? पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दलची माहिती आपणाला देण्यात येईल. आणि एक विद्यार्थी मित्रांनो, मला एक माहिती अशी समजली, बघा, महाविद्यालयाने एक सतर्कतेने राहावं. SY BComचा जो काही पेपर आहे तो 18 मे पासून चालू होतो आहे. किती? 18 मे 2024 पासून स्टार्ट होतं आहे. एका महाविद्यालयाच्या ग्रुपवर काय झालेलं आहे, तिथे 18 एप्रिल 2024 केलेलं आहे. ओके. मुळामध्ये अशा पद्धतीचे एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये फेरफार करणं हा एक कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत अशा अफवांना बळी पडू नका. कोणत्याही विद्यार्थ्याकडून अशा पद्धतीची चूक होता कामा नये. यासाठी ऑफिशियल पेजवर जा, त्या ठिकाणी टाईम टेबल बघा आणि मगच विश्वास ठेवा. ओके. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आज काही BSCचे विद्यार्थी असतील, त्यांनी जर का हॉल तिकीट घेतले असतील आणि हॉल तिकीटला तुम्हाला जर का एक्झाम डेट मेन्शन झालेल्या असतील तर त्या काळजीपूर्वक चेक करा. जसं काही विद्यार्थ्यांना 6/6/2023 आलेली आहे, मुळामध्ये ती 6/6/24 असायला हवी. विद्यापीठाने ती काय केलेली आहे? चूक करेक्शन केलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये डेट आणि टाईम यांचा कॉलम दिलेला नाही. ओके. सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहे. मुळामध्ये सर्व टाईम टेबल बघा. हॉल तिकीट कॉलेजकडे जे जे आलेले आहे ते हॉल तिकीट घ्या. त्यामध्ये काही करेक्शन असेल तर महाविद्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि एक महत्त्वाचं आणखीन आहे,
फर्स्ट इयरचे विद्यार्थी, फर्स्ट इयर BA BCom BSc आणि ऑल फॅकल्टीचे BSc फर्स्ट इयरचे विद्यार्थी, ओके, यांचं टाइम टेबल विद्यापीठ जनरेट करून देणार नाही, ते टाइम टेबल तुमचं महाविद्यालय जनरेट करून देईल. म्हणून फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी परीक्षाबाबत आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधा. ओके, सो या सर्व महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहे. या सर्व सूचनांचं काळजीपूर्वक पालन करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधू शकता. तसेच चॅट बॉक्समध्ये तुमच्या काही महत्त्वाच्या मेजर इश्यू असतील तर निश्चित आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.